शनिवारी संध्याकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने शेतातील उभे असलेल्या गहू, कांदा, मका पिकांचे तर घरातील व गोदामावरील छपरे अर्धा किलोमीटर उडून गेले। यामध्ये गोदामात व घरात साठवून ठेवलेले गहू, हरभरा, तूर, कापूस भिजून खराब झाला। त्या दरम्यान उदखेड सौर ऊर्जा प्लांटवरून सारेशन कंपनीला वीज पुरवठा करणारी 33 केव्ही लाईनच्या तारा तुटून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या 33 केव्ही लाईनवर पडल्याने दोन्ही लाईनचे खांब जमीनदोस्त झाल्याने मोठे नुकसान झाले। जामठी खुर्द येथील पंचपुला ठाकरे यांच्या धान्य गोदामावरील छप्पर उडून गेल्याने 150 पोती तूर, 7 क्विंटल कापूस, 100 पोती गहू, हरभरा भिजला आहे। अनिल वाकोडे यांच्या शेतातील कांदा ठेवलेल्या गोदामावरील छप्पर उडाल्याने कांदा ओला झाला आहे। निरंजन शिरसाट यांच्या राहत्या घरावरील संपूर्ण छप्पर उडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे। त्याचप्रमाणे कथलकर यांच्या गहू पिकांचे नुकसान झाले आहे। रामेश्वर चव्हाण यांचा गोठा पडला आहे। हिम्मत वाकोडे, दिलीप शिरसाट, सुभाष वाकोडे, मंदा होले, नरेंद्र बोडसे, अंबादास नाईक, सचिन रायकर यांचेही वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे। नुकसान पाहता शासनाने तातडीची मदत करावी अशी मागणी गावकऱ्यांची विदर्भ न्यूजच्या माध्यमातून आहे। काल जे चक्रीवादळ आलं आमच्या इथे, त्यामुळे आमच्या गावातील सर्वच लोकांचं प्रचंड नुकसान झालं। त्याच्यामध्ये माझं वैयक्तिक मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। या पूर्ण घराचं जे टीन शेड आहे, गडर सहित अँगल सहित उडून गेलं, ज्यावर कमीत कमी माझे टाटा कंपनीचे 40 टीन जे आहेत ते पूर्णतः क्षतिग्रस्त झाले। ते पुन्हा कामात येऊ शकत नाही। पूर्ण अँगल सुद्धा तुटून गेले आणि माझे टीन जे आहेत ते टीन माझे जवळपास अर्धा किलोमीटरपर्यंत उडून गेले। आणि हे धान्य जे आहे हे पूर्ण ओलं झालं। हे बाहेर सुद्धा आता काढायला जागा नाही। पूर्ण ओपन तूर आहे, जवळपास 100 पोते गहू आहे, 100 पोते तूर आहे, 7-8 क्विंटल कापूस आहे। हा पूर्णतः काल ओला झालेला होता। विदर्भ न्यूज करिता मूर्तिजापूर येथून बाळासाहेब गणोरकर।